Hello student, I am Miss S.M. Pawar. In these lectures, the subject of foreign trade. Unit number 2, foreign direct investment in India, FDI policy. आपला युनिट नंबर 2 आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून स्टार्ट केला आहे. ओके, त्याचं टायटल आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया किंवा FDI पॉलिसी. तर आज आपण या लेक्चर्समध्ये इंडियाज FDI पॉलिसी आफ्टर 1991. ओके, 1991 नुसार आपल्या इंडियामधील FDI पॉलिसी कशी आहे. ओके, 1991 नंतर आपल्या इंडियामधील FDI फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही पॉलिसी कशी आहे त्यांचा ओरल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर स्वातंत्र्यानंतर ओके आफ्टर इंडिपेंडन्सी देअर वॉज सिरियस एफर्ट्स in India so strengthen the economy. The first reform was the nationalization of commercial banks, even though there were lacks in the money market. In shaping and revamping the economy, the sea change could be seen after the economic reforms 1991, well known as LPG. Liberalization, privatization and globalization. The Indian economy has now reached in the orbit of high rate of economic growth. आफ्टर इंडिपेंडन्सी म्हणजे स्वातंत्र्यानंतर इंडियामध्ये अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते. प्रयत्न झाले अर्थव्यवस्थेला नव्याने आकार देण्यासाठी आणि नव्याने सुधारणा करण्याच्या दृष्टीने. मनी मार्केटमध्ये काही कमतरता होत्या, तरी अशा कमतरता असूनही काही सुधारणा करण्यात आल्या. त्यात फर्स्टली ज्या काही कमर्शियल बँका होते त्यांचे नॅशनलायझेशन केले गेले. हे सर्व 1991 नंतर ओके LPGमुळे शक्य झाले. LPG मीन्स लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. LPGमुळे आपली अर्थव्यवस्था ही ओपन इकॉनॉमिक कंट्रीमधील झाली. तर आफ्टर 1991 ओके 1991 नंतर LPGचे धोरण अवलंबले गेले. ओके LPG मीन्स लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन. त्याच्यानंतर आपली इंडियन इकॉनॉमी ही ओपन इकॉनॉमी झाली. त्याच्यामुळे जे काही आपले बिझनेस होते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्या भारत सरकारने काय दिली, परमिशन दिली. ओके आपली भारतीय अर्थव्यवस्था ही आर्थिक संकटातून जात होती 1991 मध्ये. ओके आपली अर्थव्यवस्था ही खूप आर्थिक संकटातून जात होती. त्यामुळे 1991 मध्ये विदेशी जे काही फॉरेन करन्सी असतात त्यांचा साठा कमी झाला होता. त्याचबरोबर डिफेन्स, कर्जावरचे जे काही इंटरेस्ट दिले जाते, अशा कारणांमुळे आपली अर्थव्यवस्था ही आर्थिक संकटामध्ये होती. त्यासाठी जो काही सरकारचा खर्च असतो तो महसुलापेक्षा जास्त होता. या सर्व कारणांमुळे आपल्या भारतात ओके आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये चेंजेस घडवून आणणे आवश्यक होते. त्यामुळे नवीन चेंजेस ओके आणणे गरजेचे होते. म्हणून भारत सरकारने ओके आपल्या जे काही इंडियन गव्हर्नमेंटने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. ओके न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 मध्ये स्वीकारले आणि यामध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये अनेक मोठमोठे चेंजेस घडवून आणले. ओके आपल्या 1991 मध्ये आपली अर्थव्यवस्था ही अनेक संकटातून जात होती. त्यामुळे आपल्या इकॉनॉमीला न्यू आर्थिक धोरण स्वीकारणे आवश्यक होते. यासाठी भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आणि यामध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. ओके त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, 1991चे धोरण स्वीकारण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, तर जागतिकीकरण करणे आणि जे काही चलनवाढी आहे ओके करन्सीचा रेट आहे तो कमी करणे, खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. म्हणजे जे काही आपले प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करणे
जे आपले फॉरेन करन्सी आहे त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणे आणि जे आपले गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्यांचा मुक्त प्रवाह व्हावा, म्हणजे त्यांचे जास्तीत जास्त प्रवाह एक्सपोर्ट वाढावे, यासाठी हे 1991चे धोरण स्वीकारले गेले. त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये कोणती होती, तर जे काही आपले औद्योगिक धोरण आहे, परवाना आहे, त्याच्यामध्ये शिथिलता घडवून आणले. जे आपले रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते कमी करून जास्तीत जास्त इंडस्ट्रियलायझेशन वाढावी यासाठी प्रयत्न केले गेले. आणि जे आपले स्मॉल स्केल इंडस्ट्री होते त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे काम देखील या 1991च्या पॉलिसीमध्ये धोरणात करण्यात आले. त्यामध्ये जे लघु उद्योगांना 1 कोटीपासून 5 कोटी वाढविले, त्यांची गुंतवणूक ही 1 कोटीपासून ते 5 कोटीपर्यंत वाढविण्यात आली. आणि या 1991च्या धोरणामध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट याला प्रोत्साहन देण्यात आले, जेणेकरून उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करता यावी. त्याचबरोबर न्यू टेक्नॉलॉजी प्राप्त करण्यासाठी FDIला मान्यता देण्यात आली. पहिल्यांदा FDIला इन्व्हेस्टमेंटची लिमिट हे 51% होती, 51% होती. मात्र नंतर ती 74%, तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% पर्यंत वाढविण्यात आली. त्याचबरोबर जे काही आपलं इन्शुरन्स सेक्टर आहे, विमा क्षेत्रामध्ये पण सुधारणा घडवून आणण्यासाठी हे 1991चे धोरण स्वीकारले गेले. त्याचबरोबर फायनान्शियल सेक्टरमध्ये देखील सुधारणा घडवण्यासाठी असे काही धोरण स्वीकारले गेले. तर लिबरलायझेशन म्हणजे काय, तर लिबरलायझेशन रेफर्स टू इकॉनॉमिक फ्रीडम or freedom for economic decision. It means producers, consumers and owners of factors of production are free to take decision to promote their self-interest. The economic policy which leads to reduction if not removal of barriers in the working of market mechanism and free competition called economic liberalization. नंतर आहे प्रायव्हेटायझेशन. तर प्रायव्हेटायझेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप फ्रॉम पब्लिक टू प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेटायझेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप फ्रॉम पब्लिक टू प्रायव्हेट सेक्टर. In the broader sense, it means introduction of private management and control with or without change in ownership of public enterprise. And third is the globalization. The globalization means the creation of global economy. A global economy is a broadless economy having a free flow of goods and services, capital, labor and technology across the national borders. Globalization means integrating the economy of a country with the world economy. It removes all barriers in free trade and investments. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, नवीन आर्थिक धोरण, याच्यामध्ये उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन मीन्स खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन मीन्स जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले गेले. ह्याच्यामध्ये उदारीकरण जे काही लिबरलायझेशन होते त्यामध्ये आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. जे काही आपले मार्केट आहे त्याच्यावरती कंट्रोल आणि त्याचा मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय. उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन म्हणजे काय, तर जे काही आपले मार्केट आहे त्याच्यावरती कंट्रोल कमी करून त्यांचा मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीत जे काही त्याचे प्रतिबंध होते त्याच्यावरती जे काही रूल्स रेग्युलेशन हे निर्बंध घातले होते त्या कमी करून आपले इकॉनॉमी डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला प्रोत्साहन करणे, त्याला चालना देणे म्हणजे आर्थिक उदारीकरण किंवा इकॉनॉमिक लिबरलायझेशन होय. त्यानंतर आहे प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण. तर मालकी हक्क बदलून ओनरशिप चेंज करून
किंवा मालकी हक्क न बदलता किंवा ओनरशिप चेंज न करता प्रायव्हेट मॅनेजमेंट अँड कंट्रोल करण्यासाठी मान्यता देणे म्हणजे प्रायव्हेटायझेशन होय. ओके, यामुळे जे काही पब्लिक सेक्टर होते, ओके, जे काही सार्वजनिक क्षेत्र होते त्यांचे पार्टिसिपेशन, ओके, त्यांचा सहभाग कमी करून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणणे म्हणजे खाजगीकरण. यामुळे काय झाले, तर यामुळे सरकारने FDIला परमिशन दिली. ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या इंडियन गव्हर्नमेंटने परमिशन दिली. त्यामुळे विविध क्षेत्रात, ओके, अनेक क्षेत्रांमध्ये FDI हा सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्था आपली जी काही इंडियन इकॉनॉमी त्यामुळे जागतिकीकरणास खुली झाली. फॉर एक्झाम्पल मारुती सुझुकी, हिरो होंडा हे या प्रायव्हेटायझेशनचे काय आहेत, FDIचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. ओके, जी काय आपली कंट्रीची जी काय इकॉनॉमिक अर्थव्यवस्था आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेशी, ओके, ग्लोबल इकॉनॉमी होण्यासाठी त्याला जागतिकीकरण, ओके, ग्लोबलायझेशन करणे आवश्यक होते आणि ते या 1991च्या धोरणामध्ये स्वीकारले गेले. त्यामध्ये ग्लोबलायझेशन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवर सर्व बंधने काढून टाकले गेली. अशा प्रकारे या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा 1991 नंतरचा इफेक्ट हा FDIवरती दिसून येतो. नाव लेट्स सी इंडियाज FDI पॉलिसी आफ्टर 1991. ओके, 1991 नंतर आपल्या इंडियामध्ये FDI पॉलिसी कशी आहे, तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज अन इन्व्हेस्टमेंट मेड बाय फॉरेन इंडिव्हिज्युअल और कंपनी इन प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ अनदर country. It is the movement of capital across national frontiers in a way that grants the investor control over the acquired assets. Foreign direct investment (FDI) is investment of foreign assets into domestic structures, equipment and organizations. FDI inflows are into the primary market and do not include foreign investments into the stock market, is a long-term investment and is used by the developing countries as a source of their economic development, productivity growth, to improve the balance of payments and employment generation. ओके, 1991 नंतर FDI पॉलिसी ही आपल्या इंडियामध्ये कशी होते ते आपण पाहत आहोत. तर यामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट is an investment made by foreign individual or company in productive capacity of another country. ओके, जी काय फॉरेन कंपनी आहे ती इंडिव्हिज्युअल, ओके, व्यक्तिगत किंवा कंपनी हे प्रॉडक्टिव्ह कॅपॅसिटी वाढवण्यासाठी दुसऱ्या देशाच्या कंपनीमध्ये काय करत होते, इन्व्हेस्टमेंट करत होते. इट इज द मुवमेंट ऑफ कॅपिटल अक्रॉस नॅशनल फ्रंटायर्स इन वे दॅट ग्रँट्स द इन्व्हेस्टर कंट्रोल ओव्हर द ॲक्वायर्ड असेट्स. FDI इन्फ्लो, ओके, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा इन्फ्लो हा प्रायमरी मार्केटमध्येच होता. ओके, त्याचा इन्फ्लो हा शेअर मार्केटमध्ये नव्हता. ओके, जे काय FDIचे इन्व्हेस्टमेंट होते ती प्रायमरी मार्केटमध्ये करण्यासाठी, ओके, आपल्या इंडिया सरकारने काय केले होते, परमिशन दिली होती. त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंटू द स्टॉक मार्केट इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके, स्टॉक मार्केटमध्ये FDI आपल्याला दिसून येत नाही आणि FDI हे एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. त्याचा यूज, ओके, कंट्रीचा विकास करण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, आर्थिक विकास, प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ आणि इम्प्रूव्ह द बॅलन्स ऑफ पेमेंट्स अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन हे FDIचे काय आहेत, मेन सोर्सेस आहेत. With the initiation of new economic policy in 1991,
and subsequent reforms process, India has witnessed a change in the flow and direction of foreign direct investment (FDI) into the country. This is mainly due to the removal of restrictive and regulated practices. Foreign direct investment in India increased from US $129 millions in 1991 to 1992. China, insofar as growth trend of FDI is concerned, there has been quite impressive growth of FDI inflow into the country during this period. Negative growth rate is noticed during the period 1998 to 2000, primarily due to falling share of major investor countries, steep fall of approval by 55.7% in 1998 compared to 1997 and slacking of fresh equity. Traditional industrial sectors like food processing industries, textiles, etc., which were once important sectors attracting larger FDI, have given way to modern industrial sectors like electronics and electrical equipments, etc. In this paper, analysis on the factors affecting potentially and challenges of FDI in the country is discussed and open room the future discussion. India's FDI policy after 1991, 1991 to 1993 या काळात या दरम्यान भारत सरकारने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अनेक अतिरिक्त उपाययोजना केला. यामध्ये FDI फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, NRI इन्व्हेस्टमेंट, NRI मीन्स नॉन रेसिडेन्शियल इन इंडिया इन्व्हेस्टमेंट म्हणजे अनिवासी भारतीय गुंतवणूक, आणि ठेवी आणि जागतिक ठेवीच्या पावतींमध्ये गुंतवणूक, असे वेगवेगळे काय करून आणले, चेंजेस घडवून आणले. 1991 मध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी केवळ 325 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मंजूर झाले होते. ते हळूहळू 1993 मध्ये 3.56 अब्ज डॉलर झाले. 1996 मध्ये ते 11.14 अब्ज डॉलर्स आणि 1997 मध्ये सुमारे 15.7 अब्ज डॉलर्स आणि 1998 मध्ये 55.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. म्हणजे 1991 पासून त्याचे FDI मध्ये आपल्याला इन्क्रीज झालेले दिसून येते. त्यानंतर जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार भौतिक फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा प्रवाह भारत आपल्या इंडियामध्ये इंधन आणि वीज आणि अलीकडच्या काळात टेलिकम्युनिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेला दिसून येतो. 14 मे 1992 14 मे 1992 पासून फॉरेन परदेशी कंपन्यांना देशांतर्गत विक्रीवरील व्यापाराचे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यात आली. From August 1991 to December 1993, the government approved 3,467 foreign collaboration proposals. From August 1991 to December 1993, the government approved 3,467 foreign collaboration proposals, including 1,565 cases with foreign equity पार्टिसिपेशन. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट या धोरणाचे उदारीकरण करण्यापूर्वी लिबरलायझेशन करण्यापूर्वी ग्राहकांच्या वस्तूवर आणि ग्राहक तत्वावर निर्बंध असल्यामुळे जे काही संघटित क्षेत्र होते त्याची वाढ मंदावली होती. टॅक्स रेट याच्यामध्ये वाढ आणि इम्पोर्ट वस्तूंवरील कठोर परवाना पॉलिसीमुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंटला ग्राहक वस्तूंच्या उद्योगाकडे दुर्लक्ष झाले. त्यामध्ये मंदी आली आणि त्यानंतर 1991 मध्ये लिबरलायझेशन व आर्थिक सुधारणानंतर या फील्डमध्ये डेव्हलपमेंट झाली. प्रवेश अडथळे दूर झाल्यामुळे सोनी, सॅमसंग, खेलांग यांसारख्या अनेक मल्टीनॅशनल कंपनीने मार्केटमध्ये काय केला, एंट्री केली, प्रवेश केला. फॉरेन इन्व्हेस्टर्सना आकर्षित करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने आर्थिक सुधारणा आणि किरकोळ क्षेत्राचे उदारीकरण यावर लक्ष केंद्रित केले. 1997 मध्ये इंडियन गव्हर्नमेंट स्वयंचलित मंजुरीसह होलसेल कॅश अँड कॅरी मार्केटमध्ये 100% FDI मंजूर केला.
2000 ते 2010 ओके 2000 टू 2010 या दरम्यान एकट्या किरकोळ क्षेत्रामार्फत अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणामुळे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला होता. ओके, मॉरिशस, सिंगापूर आणि USA मध्ये 50% FDI ओके 50% फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट येण्यास जबाबदार असलेले हे 3 मेन कंट्री आहेत. ओके, कोणते आहेत तर मॉरिशस, सिंगापूर अँड USA. 1991च्या काळात केवळ 15 देशांनी भारतात गुंतवणूक केली होती. ओके, जेव्हा स्टार्टिंगला 1991च्या साली फक्त 15 देशांनी आपल्या इंडियामध्ये FDIच्या नुसार इन्व्हेस्टमेंट केली होती. बट 2013पर्यंत ओके 2013पर्यंत 125 देशांनी ओके 125 कंट्रीजनी इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे असे मानले जाते की अन्य डेव्हलप इकॉनॉमीपेक्षा ओके अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत हा सर्वात आकर्षक आणि वेगाने वाढणारी काय आहे अर्थव्यवस्था आहे. 1991 पासून ते 2013पर्यंत मॉरिशस, सिंगापूर, UK, जपान, USA, नेदरलँड्स, जर्मनी, फ्रान्स, UAE हे टॉप मोस्ट इन्व्हेस्टर्स आहेत आपल्या इंडियामधील. ओके, आपल्या इंडियामधील हे सर्व कंट्रीज एकदम टॉप मोस्ट इन्व्हेस्टर्स आहेत. 1991 नंतर ओके कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांच्या बेसवर इंडियातील इकॉनॉमिक ग्रोथ अँड GDP काउंट केले जाते. FDIमुळे 10 कोटीपेक्षा जास्त हे काय झाले रोजगार निर्माण झाले. आणि नाव डेज ओके 1 एप्रिल 2020 रोजी इंडियाने सध्याच्या कोविड या साथीच्या आजारामुळे भारतीय कंपन्यांना संधिसाधू अधिग्रहणपासून भारतीय संरक्षण करण्यासाठी FDI धोरण चेंज केली आहे. ओके, न्यू FDI पॉलिसी मार्केटवर लिमिटेशन्स आणत नसले तरी ही पॉलिसीमध्ये असे सुनिश्चित केले आहे की सर्व FDI ओके फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या तपासणी अंतर्गत असेल. अशा प्रकारे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे आफ्टर 1991 पासून ते आत्तापर्यंतचे असे काही चेंजेस झालेले आहेत. ओके, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमुळे आपल्या देशांतर्गत काय झाली इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज झाली. ओके, त्या होस्ट कंट्री आणि होम कंट्री या दोघांना देखील त्याचा काय झाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही परिणाम झाला. त्याच्यामुळे रोजगार वाढले. ओके, न्यू प्रोडक्ट ग्राहकांना उपलब्ध झाले, रिजनेबल प्राईसमध्ये वस्तूची उपलब्धता झाली. ओके, GDPमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर पब्लिक सेक्टरमधील उद्योगांचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय झाले कन्वर्ट झाले. ओके, अशा प्रकारे या फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा अत्यंत महत्त्वाचा फायदा हा देशाला झाला आहे. ओके, थँक्यू.